बॉल द्यायचे बॉल परशुराम पाटील यांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. तर विघ्नहर्ता स्फोट संघाला एक विनंती असणार आहे, आपण आपला एक्स्ट्रा फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. धन्यवाद आयुष पाटील. तन्वीर पण चाललेत. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज पाहतोय आपण समीर दाखवे यांना. तर सलामीचे फलंदाज विनीत देऊलकर आणि असिस्टंट प्रथम गोलंदाजीसाठी तो जमीर दाखवे. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय विनीत. या सामन्यामध्ये धावा बनवाव्या लागतील कारण कर्णधार आहे स्वतः संघाचा विनीत देऊलकर आणि त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे कारण सेमीफायनलचा सामना हा संघर्ष आहे. आणि मारलाय चेंडू लोकांच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि यष्टी रक्षक आपला क्षेत्राची शर्यत होती आणि इथे मात्र चेंडू विजयी होतोय. चेंडू जातोय फरार. इथे धावा येतात 4. या 4 धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलून देतोय तो विनीत देऊलकर. विनीत देऊलकरच्या बॅट मधून जेव्हा धावा येतात तेव्हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. विनीत पुन्हा एकदा ओहो एक तेरी तो एक मेरी. याच्या चेंडूवरती चौकार आला होता त्याच्यानंतरचा चेंडू मात्र जंबो निधाव टाकतोय आणि निधाव चेंडूची सांगता होतोय. त्या चेंडूवरती कव्हरच्या वरती चेल होईल का आणि हो इथे मात्र बाद होतोय. विनीत देऊलकर आधारवड कोसळतोय आणि विनीत देऊलकरच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय तो मात्र विघ्नहर्ता मांडला संघाला. पहिला धक्का पहिला गडी गारद विघ्नहर्ता मांडला संघाचा. एक कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गेला होता परंतु जबाबदारी अर्धवट टाकून आलाय. आता मात्र मेहुल आणि आशिष याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. काय होईल काय घडेल या सामन्यामध्ये. जमीर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक म्हणता येईल. ओहो खोलवर पद्धतीचा चेंडू सन्मान दिला. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु तिथे चांगलं बॅकअप झालं राजेश पाटील याच्याकडून आणि कोणती धाव मिळत नाहीये ती मेहुलला. पुढील चेंडू या षटकातील जमीर दाखवे मेहुलसाठी. ओहो चांगला चेंडू आणि काय झेल पकडलाय राजेश पाटील याने आणि मेहुलला पाठवलाय. आता मात्र एकही धाव न बनवता तंबूचा रस्ता मात्र मेहुलला पकडावा लागेल. काय झेल पकडलाय. मॅच विनिंग झेल म्हणता येईल. या झेल साठी नक्कीच राजेश पाटील याचं कौतुक करेल कर्णधार जमीर दाखवे कारण ज्याची भीती होती तो तर अगोदर आउट झाला आणि ज्याचा खांद्यावरती जबाबदारी दिली होती तो सुद्धा बाद झाला. आता काय होईल. आता कोण जबाबदारी स्वीकारेल. आता मात्र येतो तन्वीर. आशिष आणि तन्वीर बघायचं आहे कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपले फलंदाजी करतात. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. सेमीफायनलचा सामना आहे तितकाच ताकदीचा संघ आहे समोर तो आयुष 11 मांडला. जमीर असो सफीर असो चांगली फलंदाजी करतायत. घड्याळ पडलाय का कोणाचा. टायमर स्प्रे पाहिजे. स्प्रे आहे कुठं इथं. सन्मान्य श्री विकीजी वेगस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. युवा सेना तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री विकीजी वेगस आपण या ठिकाणी यायचं आहे.
आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. चला तर सामन्याला सुरुवात करूया, सामन्याकडे बोलूया. आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ झालाय, 6 चेंडू 4 धावा खर्च केले. आता उडते चेंडू टप्प्याचा चेंडू, परंतु इथे चेंडू गेलाय वाईट. बंदरच्या स्वरूपात एक धाव मिळालंय. विघ्नहर्ता स्फोट मांडला संघाला. आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर राज रोहेकर आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू गेलाय फाईट. अटका फसलाय, झेल खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल. पहिला अटेम्प्ट चुकला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. मी आमंत्रित करतो सन्माननीय श्री संदीपजी नागावकर, शाखा प्रमुख मांडले यांच्या हस्ते विकीजी वेगस यांचा आम्ही मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आपण आमच्या या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली, तर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि असंच सहकार्य करत राहा आम्हाला. तर मॅच कडे बोलूया. मैदानामध्ये एक बळी प्राप्त करून दिलाय. पुन्हा एकदा कोटपा चेंडू, फटका फसला, चेंडू हवे, झेल खाली आलाय दानेश. काय क्षेत्ररक्षण आणि काय ती झेल. अप्रतिमरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण चाललंय मैदानामध्ये. काहीसा वेगळ्याच फॉर्म मध्ये चाललाय हा संघ आयुष्य पण मांडला. विघ्नहर्ता स्पोर्टचा खेळाडूंचा इथे नशीब मात्र साथ देत नाही. आता मात्र मिलिंद पाटील बॅक टू द पॉविलियन मैदानामध्ये. इथे आलाय भावेश पालकर आणि इथे मैदानात पुन्हा एकदा राज रोहेकर हॅट्रिकला चान्स आलेले आहे. आपण आतापर्यंत पाहिले तर ओव्हर हॅट्रिक पाहिले आतापर्यंत. इथे मात्र राज रोहेकर काय करणार. दोन्ही चेंडूंवर 2 बळी तर प्राप्त केले आहेत. कशा प्रकारचा चेंडू असणार आहे राज रोहेकरचा 22 साठी. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक हॅट्रिकला चान्स होती, झेल सुटलाय आणि नशिबाची साथ देखील आहे भावेशच्या बाजूने. पण भावेशकडे जर पाहिलेत ना तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल बघा किती आहे. कॉन्फिडन्स लेवल खूप आहे त्याची मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने ट्रान्स घेतो, चांगल्या पद्धतीने उभा राहतो मैदानामध्ये. पण एकदा राज नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय. इथे मोठा फटका आलाय का भावेशच्या बॅट मधून, झेल काय आलाय क्षेत्ररक्षक मोहम्मद अली. आपण पाहिलात ना तर या मैदानामध्ये या क्रीडांगणामध्ये ही जी टीम खेळत आहे आयुष्य मांडला या संघामध्ये बाप बेटे म्हणजे जम्बो जमीर दाखवे आणि त्याचं नाव काय मोहम्मद अली हे बाप बेटे आहेत. तसेच त्यांचे छोटे बंधू सफीर दाखवे हे देखील आहेत. एकाच टीम मध्ये ही टीम मध्ये 3 जण आहेत एका घरातले. चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. इथे मात्र मैदानामध्ये रुपेश पाटील. उलटा स्वरूपाचा चेंडू आहे, चेंडू हवेत आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संदेश याच्याकडून. नक्कीच आणि तन्वीरसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय. ते मात्र आमचे लपेक मांडलाचे ओनर वसीम दलवे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि हा पहिला उडवलाय चेंडू हवेत, चेंडू जात आहे 1 बाउन्स फरार. हा आलाय दणदणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता वेगाने वाढते. धावसंख्या झाली आहे 12. दोन षटक संपलेत. तर 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावसंख्या लागली ती 6च्या सरासरीने 12 अशी धावसंख्या जमवले. ते मात्र विघ्नहर्ता मांडला संघाने. रुपेश ता मात्र चेंडू ठोकतोय पण ठोकलाय तो चेंडू कुठे गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तर रुपेश पाटील साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. ते ओमकार कदम याच्याकडून षटकार ठोका आणि 500 रुपये कमवा. उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं बीट झालाय. चेंडू गेलाय निर्धाव. सफीर मात्र चांगला गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन
ओ उडवलाय चेंडू हवेत, दानिश चेंडूच्या खाली. आता मात्र झेल धरणीला दान होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय तो रुपेश आणि तन्वीर. तिसरं षटक चालू असताना धावा मात्र येत नाहीयेत. विघ्नहर्ता संघाचे खंदे फलंदाज मात्र पवेलियन मध्ये आराम करतायत, कारण ज्याच्यावर जबाबदारी होती त्यांनी मात्र जबाबदारी ही अपूर्ण केली आहे. आणि आता मात्र ठोकलाय ठोकलाय 500 रुपये येतील का? आणि हो आलेत. ओमकार कदम कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते या षटकारासाठी रुपेश पाटील नक्कीच संध्याकाळी बिर्याणी खातील, कारण 500 रुपये आलेत. आता बघूया, अजून एक जर षटकार मारला तर 1000 रुपये. प्रत्येक षटकारास 500 रुपये आहेत. ओ उडवलाय उडवलाय चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा आलाय दणदणीत चौकार. थोडासा वाचला, 2 फूट वाचला नाही तर अजून 500 रुपये रुपयाच्या खात्यात जमा झाले असते. धावसंख्या झाली आहे 25. बघा, 2 षटकात फक्त 12 धावा होत्या आणि तिसरं षटक थोडस महागड पडतोय तो सफेरियाचा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकेल का रुपेश पाटील? ऑन द फायर. रुपेश पाटीलचे बॅट आता बोलती आहे. धावा येत आहेत. जे काम कर्णधार उपकर्णधार असो त्यांनी केलं नाही, ती जबाबदारी मात्र पार पडतोय. एक आपली, अरे हो हो, आता रनआउट होईल का? हो, डायरेक्ट हिट आणि रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. धाव बाद. तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. 3 षटक संपलेत. 26 धावा फलकावर लागले आहेत आणि शेवटचं अंतिम आणि हाणामारीचं षटक आता मात्र मार्गस्थ होतोय. षटक टाकण्यासाठी होतोय गोलंदाज कुणाल थले, मॅन फ्रॉम मांडला. प्रत्येक वेळी प्रत्येक मॅच मध्ये बहारदार गोलंदाजी केले ती मात्र कुणाल थलेने. कुणालसाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर उबेद घारे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. ओमकार कदम कुठे असेल त्याने आपले 500 रुपये जमा करायचे आहेत. तन्वीर साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. वसीम कडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. ओहो, भिरकावलाय चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस मिसफील्ड झाली आहे, परंतु एकच धाव आली आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 27. धावसंख्या फलकावली. पुन्हा पुढील चेंडू घेऊन राहुल साठी. राहुल भडकावलाय चेंडू हवेत. दानिश चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी आणि कुणालला पहिली सफलता मिळाली. पहिला विकेट तर प्राप्त झालाय. नक्कीच जर हॅट्रिक घेतली तर उबेद घारे याच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. या संधीचा फायदा घेईल का आणि हे बक्षीस आपल्या नावावर करील काय ते येणारी वेळ ठरवेल. कारण आता फलंदाजीसाठी येतोय तो मात्र प्रणय पाटील. प्रणय सुद्धा चांगला फलंदाजी करतो. बघायचं आहे कुणाल. ओ उडवलाय उडवलाय चेंडू मात्र दानिश. इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण होतंय. असं वाटलं होतं चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं मिसफील्ड होतोय. इथे 4 धावा मिळत आहेत. प्रणयच्या बॅट मधून येणार हा पहिला चौकार. 4 धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे आता मात्र बेट होतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. शेवटचे 2 चेंडू झालेत. 31 धावा फलकावरती लागलेत. म्हणजे आपण म्हणता येईल एक सन्मानजनक स्कोर फलकावरती लागलाय. ज्याची अपेक्षा नव्हती, परंतु चांगली फलंदाजी नंतरच्या फलंदाजांनी येऊन केली. हा खराब चेंडू, एक अवांतर चेंडू फेकला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाहायचं आहे प्रणय काय करतोय. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय चेंडू आणि पुन्हा एकदा खराब चेंडू.
आणि हे बोनसच्या रूपात धावा देतोय कुणाल नक्कीच, पण ह्या धावा मागात पडतील का ती येणारी वेळ ठरवेल. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा सामना जाईल तेव्हा ही एक एक धाव खूप मौल्यवान असेल संघासाठी. ओहो, पॉइंटच्या वरून चेंडूला ढकलून दिलाय. तिथे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडू पोचेल का? आणि चेंडू पोचलेला आहे. हा येतोय दणदणीत चौकार. नक्कीच प्रणय बघा प्रयत्न करतोय, आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत पोचवायचा प्रयत्न करतोय, परंतु अगोदर जर फलंदाजी चांगली झाली असती तर एक सन्मानजनक स्कोअर पाहायला मिळाला असता. धावा झाल्यात 37 धावा फलकावर लागल्यात. ह्या 37 धावा श्री समर्थ मालुंगेने डिफेंड केल्या होता. ओहो, उडवला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी होत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. प्रणय बॅक टू पवेलियन. आणि मात्र इथे 4 षटक संपताय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय. जे आव्हान डिफेंड करण्यामध्ये यश आलं होतं ते श्री समर्थ मालुंगे संघाला. आता बघायचं आहे विघ्नहर्ता मांडला संघ काय करेल. काय झालं पंच? नो चेंडू आहे. पंच नो चेंडू आहे. ओके, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बसलेत त्यांनी बाहेर यायचंय. कोणीही मैदानात बसायचं नाही आहे. मैदानाच्या बाहेर यायचं आहे. कोणी मैदानात बसायचं नाही आहे. आपले लाईव्ह सामने चालू आहेत, लक्षात असू द्या. अख्खा तालुका तुम्हाला पाहतोय. तुमच्या मुवमेंटवर लक्ष आहे, प्रत्येक हालचालीवरती लक्ष आहे कॅमेराचं. त्यामुळे कोणतीही चुकी करू नका. सुरुवात गोड झाली, आपल्याला शेवट सुद्धा गोड करायचं आहे, लक्षात असू द्या. आणि हा चेंडू एक धाव मिळते 22च्या रूपात. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय. मग असं वाटत होतं की 30चा आकडा सुद्धा पार होणार नाही, परंतु इथं 39 धावा बनवल्यात आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय. ते 24 चेंडू आणि 40 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे विघ्नहर्ता मांडला संघ. चला, सूर्य आपल्या घरी पोहोचलाय, तो थांबणार नाहीये. थोडस वेळेचं बंधन आहे आपल्याला. किमान जास्तीत जास्त षटकांचे फायनल बघायला प्रेक्षक सुद्धा आले आहेत. आपल्या मांडला प्रीमियर लीगची फायनल बघण्यासाठी खास पाहुणे सुद्धा आलेत या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी. तर थोडस घाई करा, जास्त वेळ जमू नका. थँक्यू. इथे बघा जम्बो पण फुल सपोर्ट करतो. एक बॅट्समन त्यांच्या सोबत चाललाय. प्लीज विनीत देऊलकरला पण विनंती करतो थोडा मॅच फास्ट केलं तर चांगलं होईल. अंपायर तुम्ही पण लक्ष ठेवा. विनीत आपल्याला एक विनंती असणार आहे, आपण जर विकेट घेतलात तर टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक विकेटला प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेणं गरजेचं नाही आहे.
हॅलो हॅलो माईक चेक. तर सामना पाहायला मिळतोय, स्ट्राईकला खेळतोय सफेर. सामना करे राहुल याच्या पुढील चेंडूचा. ओ भिरकावलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार. हालाय दणदणीत षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या 3 चेंडू फेकल्या. तिसऱ्या चेंडूवरती हल्ला करतोय तो सफेर आणि 6 धावा स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय. आव्हान असणार आहे तो 40 धावांचा. 24 चेंडू आणि 40 धावा. सफेर मात्र प्रत्येक मॅच मध्ये एक धुरंधर पारी करतोय. आपल्या संघाला धावांचा पाऊस पाडतोय आपल्या संघासाठी तो सफेर. मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा राहुल. बघायचा आहे पुढील चेंडू. ओहो आणि बेट होतोय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. चेंडू अवांतर. एका धावेची भर होते. धावसंख्या झाली आहे ती 7. खराब चेंडू टाकल्यानंतर चांगला कमबॅक होईल काय बघायचं आहे. राहुल चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहेत कर्णधाराच्या की जर सफेरचा विकेट एक महत्वपूर्ण ठरेल संघासाठी. ओहो चांगला चेंडू होता. इथे मात्र नो चेंडू ओव्हर स्टेपिंग झाली आहे आणि पंच इशारा करतो हा नो चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती फ्री हिट असेल. बघा काय घडेल कधी घडेल सांगू शकत नाही. हॅलो चला पंचांशी वाद घालत बसू नका. पंच आतापर्यंत आपल्याला दिवसभर खूप महत्वाचं सहकार्य केलंय. पंचांवर आपले पूर्णतः सामने असतात आणि आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे मैदानामध्ये पंचांनी. चेंडू घेऊन सज्ज झालाय राहुल कदम. यावेळी मात्र बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 9 धावा धावपळकावरती आलेल्या आहेत. अजून देखील शतकातील शेवटचे 2 चेंडू होणं बाकी आहेत. धावसंख्या येऊन पोहोचले 9 आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 20 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. आपण संध्याकाळचं सत्र पाहिलं तर उत्तराचा खेळ चालू आहे आणि उत्तराच्या खेळामध्ये आपण 20 चेंडू 31 धावांचं टार्गेट आणि इथे मात्र पॉवर प्ले भेदून मारण्याचा फटका होता आणि सुरेख फेक अगदी स्टंप वर फेक आले. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम लाजवाबरित्या फेक सुद्धा केली सरळ स्टंप वरती. अर्थातच कर्णधार आहे. चांगली शैली खेळण्याची ताकद आहे त्याच्याकडे. पूर्ण गुणवत्तावान आहे आणि तशा प्रकारचा खेळ देखील मैदानात करताना पाहायला मिळतो. विनोद देऊळकर वेळोवेळी. पुढचा चेंडू इथे देखील चांगला फटका. एक सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढण्याचा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 10 आकड्यावरती. अप्रतिम खेळ चाललेल्या मैदानामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक शतकामागे 10 धावांची सरासरी. प्रत्येक चेंडू मागे 10 धावांची सरासरी असणार आहे. सर्व या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज दाखल झाला अर्थातच मेहुल पाटील. सफेर दाखवायच्या विरोधात मोठा फटका. चेंडू हवेत. चेंडू चालला सीमा लाईनी जवळ. चेंडू गेलाय 1 बाउन्स 4 आला या चौकार. धावा मिळाल्या तर 4. अप्रतिम स्ट्रोक या चेंडूवर. आता मात्र बॅट खोलले सफीर याने. आपण पाहिलं तर आतापर्यंत सकाळपासून जो सफीरचा खेळ चाललाय त्यांनी त्याचा जो गेम आहे खेळण्याचा टायमिंग आहे तो काय अजून चेंज केलेला नाही. तशा प्रकारचा क्लायमॅक्स आहे बदलत चाललेला आहे क्लायमॅक्स. परंतु त्याचा जो नॅचरली खेळ आहे तो काय त्याने चेंज केलेला नाही. आपण पाहिलं जर एक बाजूला निखिल पाटील उभा होता आणि निखिल पाटीलने काय केलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु सफीर दाखवे त्याहून थोडस अलग आणि उलट्या दिशेने खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय मेहुल पाटील सफीर साठी. इथे मात्र स्लोवर चेंडू. फटका चांगला आलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 4. पुन्हा एकदा चौकार आलाय. सलगच्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च करतोय. 2 चौकार आले आहेत.
अंतिम फटकेबाजी मैदानामध्ये चाललं आतापर्यंत सफीर दाखवे याची. काही म्हणावं तेवढं कमी आहे, किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती धावा येऊन पोहोचल्यात 18 या आकड्यावरती. 40 धावांचा आव्हान ठेवलंय. इथे देखील मोठा फटका आला आहे. कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराने जणू काही मॅचची हवा काढलेली आहे. पूर्णतः खांदे उतरलेत क्षेत्ररक्षकांचे, परंतु अजून देखील वेळ गेलेली नाही मित्रांनो. सामना कोणत्याही क्षणी बदलू शकतो, कारण का क्रिकेट आहे मित्र आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. म्हणून अजून देखील वेळ गेलेली नाही, पण थोडा सामना फास्ट करा मित्रांनो. अजून आपल्याला फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू कशा प्रकारचा हाताळणार मेहुल पाटील आणि इथे एलबीची अपील आणि बॅटकट आहे. चेंडू तर चांगल्या पद्धतीचा होता. अपील देखील जोरदार झाली होती. स्ट्रायकर पंचरला वाटले होते की कदाचित एलबी असणार आहे, पण लेग अंपायर तिथे त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि बॅटची एज लागून चेंडू पायांवर आदळला होता. यासाठी रिव्ह्यू नाही मिलिंद दादा, त्यांचा आहे त्या ठिकाणी निर्णय आहे तो देणार आहेत, कारण का पंचांची लीग नाही, ही आपली मांडला प्रीमियर लीग आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा बॅट खाली आलाय. चेंडू इन बॅट फटका सजवलाय. यावेळी देखील चेंडूला आसमान दाखवलंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आतापर्यंत 5 चेंडू झाले तर 5 चेंडूंवर अतिशय महागडा ठरलाय मेहुल पाटील. 20 धावा खर्च करतो या गोलंदाजीवर. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी 10 धावांचा आव्हान असणार आहे. 13 चेंडू 10 धावा. पुन्हा मोठा फटका आलाय का. चेंडू हवेत आहे. भावेश पालकराला झेल खाली, परंतु असं वाटतंय कदाचित उशीर झालाय. अजून देखील सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. 1 शतक चांगलं पडणं गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि आता मात्र पूर्णतः धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पूर्णतः मॅचचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. अर्थातच गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ते कष्टपैलू खेळाडू ज्याची मांडला गावातून नेहमीच आयकॉन स्पर्धेमध्ये वर्णी लागते असा हा खेळाडू आहे विनीत देऊळकर. मूर्ती लहान दिसायला जरी लहान आहे, कद छोटा है लेकिन पद बहुत बड़ा है उसका. विनीत देऊळकर निखिल पाटील साठी चांगले मित्र सामोरी भिडले गेलेत, एकमेकांच्या सामोरी आहेत. मिलिंद पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि या चेंडूवर 1 धाव प्राप्त करून स्ट्राईक सुपूर्त केले. आतापर्यंत समीर दाखवेच्या हातामध्ये. चांगला खेळ होणं गरजेचं आहे, कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. जर गेम फास्ट करायचा, यानंतर आपल्याला एक फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. त्यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ आहे, हे जाणून ओळखून आपण त्या ठिकाणी गेम स्टार्ट करायचा आहे. मोठा फटका आलाय का आणि मोठा फटका आलाय. जमीर दाखव्याच्या बॅट मधून येणारा हा मोठा षटकार. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 27 या 37 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू नेक्स्ट चेंडू घेऊन यावर देखील चांगला फटका आणि या बिनिंग फटका आहे. षटकारीने सामना विजयी केलाय. चेंडू घेऊन यायचा आहे तिकडून आणि फायनल मध्ये दाखल होणारा हा संघ आयुष 11 मांडला. आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, आयुष 11 मांडला आणि युवा सरपंच मांडला हे दोन्ही संघ आजच्या दिवसातील पहिलाच सामना खेळले होते आणि त्या सामन्यामध्ये आयुष 11 मांडला संघाने युवा सरपंच मांडला संघाला मात दिली होती. परंतु तेच 2 संघ आजच्या या पूर्ण स्पर्धेमधील शेवटचे संघ देखील ठरलेले आहेत. फायनल मध्ये थेट दोघांनी धडक मारलेली आहे. आता मात्र यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. युवा सरपंच मांडला विरुद्ध आयुष 11 मांडला. दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक विनंती असणार की आपण त्वरित नाणेफेकी सोडवायचं आहे. जम्बोबाई प्लीज टॉसला या आणि
आणि मी मांडला प्रीमियर लीग वतीने, माझ्या वतीने आणि MPL कमिटी वतीने गणेश पालकर यांचे खूप खूप थँक्यू बोलतोय. बहुतेक बॉल त्यांनी मला आणून दिले, दुपारपासून बघतोय मी. थँक्यू सो मच काका, तुमचा खूप खूप आभार. खरोखरच त्यांचं कौतुक करायचं वाटते, कारण का गणेश पालकर आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं या ठिकाणी सन्मान देखील होणार आहे. चला तर नाणेफेकी करून घ्यायची आहे. आपण पाहतोय आजच्या या दिवसातील शेवटचा सामना, फायनलचा महासंग्राम रंगणार आहे मांडला क्रीडांगणामध्ये. युवा सरपंच सामना टॉस विन झालेला आहे आणि 3 षटकांचा सामना आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. युवा सरपंच मांडला संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आयुष 11 मांडला संघाला. चला तर युवा सरपंच मांडला संघ त्वरित मैदानात जायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सामना चालू करायचा आहे. मोहम्मद भाई चला, आपला लास्ट सामना आहे, आता थकून जमायचं नाही. तिकडे बघा धर्मेंद्र पैतरी कसा कमरेवर हात देऊन उभा आहे, त्याला माहिती आहे आता माझी सुट्टी होणार आहे. लाजला तो